गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज थोडीशी तब्येत खराब आहे, त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो. काय ग? पाणी तापलंय की आहे ना, कुणी कोंबलेत? पाणी तापलंय ना, तुम्ही करत ना आंघोळ्या आबा नेऊन पाणी पुन्हा उतरून खाली ठेवावं लागतं. या होय, पण कुणी केलंय? काय होय? मित्रांनो, आज नाश्त्याला पोहे आहे आणि त्याबरोबर लिंबू पण आहे. मित्रांनो, आता मी आणि पप्पा सांगोला जाणार आहे. मी आजारी पडल्यामुळे दवाखान्यात जायचं आहे. मित्रांनो, आम्ही इथं आलेलो आहे दवाखान्यात. हो, पप्पा तिथं थांबलेत लाईनीला. केस पेपर आतमध्ये माणसं आहेत, आणखीन लाईनीला. इथले स्टेटमेंट झाले आहे, औषध वगैरे घेऊन झाले. आता चाललोय घरी. तेव्हा तिथून काढायला लागली गाडी. इथं आता रस प्यायला थांबलेलो आहे. रस आलेला आहे ऊसाचा. तो पप्पा मोठं चालू करायला गेल्यात. ते पाणी सोडायला पाहिजे ना, त्यासाठी आम्ही इथं थांबलोय. आता आम्ही घरी आलेलो आहे आणि गोळ्या औषध घेतले आहेत. आता झोपलोय, थोड्या आराम करतो. आता थोडंसं बरं वाटतं म्हणून बाहेर येऊन बसलोय आणि मोदे येऊन मस्ती करते यांच्यासोबत. दोन पाया उभायची. इथं बसायला लय मज्जा येते. समोर झाडं, इथं आपण निवांत बसत सावली. पाणी आले, पाणी भरायला लागलेत. वरती पाणी चढत नाही, ह्याच्यात हे सगळं भरायचं आणि या बॅलरमध्ये वतायला लागते. वाटतंय मला तर पडेला तसाच भरायचा. मित्रांनो, आता रानातलं सगळं साहित्य पण आणलंय आणि बघा आता ट्यूबलाईट पण सगळंच आणलेलं आहे आताच. आणि सगळं फिटिंग वगैरे पण, लाईटी वगैरे पण घेतलेत करून. तिथला फॅन, ही लाईट, पुरे सगळे आणखीन झोपलेले आहेत. अयो, एक नक्की तेवढे उठले. काय वा गुड मॉर्निंग भाग्यश्री. गुड मॉर्निंग. झोपीतच आहे. तेजश्री गेली झोपली. खोकली का नाही माहित नाही, पण उलट्या चालल्या. काय झालं मला माहिती. खोकली पण काय नाही, तू सगळं शांत झालं तुमचं. मग जर 10 वाजता गोळ्या आणून दिलं बापाला मग तुम्ही बापाचं ऐकत नाही काय.